सागर म्हणतो की ठीक आहे, मी घेतो उखाणा. सुरू झालीये मॅच, जिंकला मी टॉस, ऑफिस आणि घरी मीच असेल बॉस. असा सागरने उखाणा घेतलेला असतो. त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे रागाने बघत असते. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण जेवायला बसलेले असतात. मुक्ता आणि सागर सुद्धा बसलेले असतात. त्यावेळी सुद्धा सागर त्याच्या कामाबद्दलच काहीतरी बघत असतो. त्यामुळे मुक्ता मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. पुरुषोत्तम सर्वांना सांगतो की आजच्या जेवणामध्ये आम्ही ब्राह्मणी पद्धतीचं जेवण बनवलंय. मयुरेश म्हणतो की हो खरंय, आज आम्ही अगदी सात्विक पद्धतीचं जेवण ठेवलंय, त्यामुळे तुम्ही कृपया ते गोड मानून घ्या. माधवी म्हणत असते की कसं आहे, आता मुक्ता तुमच्या इथे आल्यावर तुमचं मसाल्याचं जेवण जेवेलच आणि तुमच्या इथे जे बनेल तेच ती खाणार आहे. इंद्रा म्हणते की हो मग काय विषय आहे का, आमच्या इथे तर असं मसाल्याचं जेवण असतं ना की तुमची मुक्ता अगदी बोटं चाटून चाटून खाईल. पुरुषोत्तम म्हणतो की हो, परंतु आता आम्ही जो मेनू बनवलाय तो तुम्ही प्लीज गोड मानून घ्या. स्वाती म्हणते की हो, गोड मानून काय घ्यायचं, गोडच आहे. आणि ती इंद्राला म्हणत असते की मम्मी अगं, यांच्या भाज्या तर खूपच गोड दिसताय ग. इंद्रा म्हणत असते की तरी पण मला ती सविता म्हणाली होती की जाताना मसाल्याची पुडी घेऊन जा जेवायला म्हणून. आता मला कळतंय की ती असं का म्हटली होती. तर बापू म्हणत असतात की भरल्या ताटावर तरी असं बोलू नका. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. इंद्रा स्वातीला म्हणत असते की जाऊ दे स्वाती, तू अजिबात काळजी करू नको, संध्याकाळी काहीतरी मस्त बोंबील फ्रायचा प्लॅन बनवूया. सर्वजणांच्या जेवायला लागलेले असतात. माधवी म्हणते की थांबा थांबा थांबा, आमच्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे नवरा नवरी जेव्हा जेवायला बसतात तेव्हा उखाणा घेतात आणि मगच जेवतात, आणि ते तर झालंच पाहिजे. बरं मुक्ता, तू घे बरं उखाणा, तोपर्यंत सागररावांना सुद्धा तयारी करायला वेळ मिळेल. सागर म्हणतो की आता जेवायला उशीर होत नाही का, नंतर बघूयात ना त्या गोष्टी. तेव्हा मंजिरी आणि मिहिका दोघीही तिथे येतात आणि म्हणतात की नाही भाऊजी, काही गोष्टी ह्या वेळेतच व्हायला हव्यात. मिहिका म्हणत असते की खरं तर तुम्हाला उखाणा येत नाहीये हे सांगा ना तुम्ही. सागर म्हणतो की उखाणा, त्यात काय एवढा मोठा बिझनेस सांभाळतो मी, त्यावर उखाणा काय चीज आहे. स्वाती लगेचच सागरच्या मोबाईलवर एक उखाणा पाठवते. सागर मोबाईलमध्ये बघत असतो आणि नंतर थोडा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि उखाणा घेतो की भाजीत भाजी मेथीची असं म्हटल्यावर आता माधवी आणि बाकीचे सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. माधवी म्हणते की सॉरी हा सागर, परंतु हा कसला उखाणा आहे, हा उखाणा तर पुरूच्या बाबांनी त्यांच्या लग्नामध्ये घेतला होता, म्हणजे खरं तर हा अश्मयुगातला आहे. असा उखाणा घ्या, निदान या पिढीला तरी शोभला पाहिजे. मंजिरी म्हणत असते की इंटरनेटवर जर उखाणा टाईप केलं ना तर सगळ्यात पहिल्यांदा हाच उखाणा येतो. मला असं वाटतंय की आता सुद्धा कोणीतरी तुम्हाला सर्च करूनच दिलेला असावा, असं ती स्वातीला टोमणा मारते. सागर म्हणतो की ठीक आहे, मी घेतो उखाणा. सुरू झालीये मॅच, जिंकला मी टॉस, ऑफिस आणि घरी मीच असेल बॉस. असा सागरने उखाणा घेतलेला असतो. त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे रागाने बघत असते. सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात. तर मामा म्हणत असतात की वा काय वा, आणि काय रे सागऱ्या, तुझ्या बाजूला जी बसलीये तिचं कुठं नाव घेतलं तू उखाण्यात? अरे पोटात कावळे कोकायला लागलीये, जरा तुझ्या बायकोचं पण नाव असेल त्या उखाण्यामध्ये, असं काहीतरी नाव घेऊन मोकळं होऊन जा ना. सई सुद्धा आता सागरला म्हणत असते की अरे पप्पा किती वेळ, घे ना तू नाव. तर आता सागर नाव घ्यायला लागतो. सागर नाव घेतो. लग्न झालंय आज, कमिटमेंट आहे मोठी, नातं जोडलं मुक्ता सोबत फक्त सईसाठी. सर्वजण आता सागरच्या उखाण्यावर टाळ्या वाजवतात. आता हे उखाणं सगळ्यांना आवडलेलं असतं. माधवी म्हणते की आता तू घे नाव मुक्ता. मुक्ता नाव घेते. मुलगी होते आजवर, आता सून, वहिनी आणि बायको होईल, तरी सुद्धा मनातून कुठेतरी आई बाबांचीच राहील. सागरच्या या घरात सुंदर असेल हाक आई, सगळीच नाती प्रेमाची असतील, परंतु लाडकी असेल फक्त माझी सई. मुक्ताचं तो उखाणा ऐकल्यावर सर्वजण आता टाळ्या वाजवतात. सर्वांना तो उखाणाही खूप आवडतो. तर मामा म्हणत असतात की नक्की उखाणा घेतला की कविता म्हटली ह्या मुलीने. तर इंद्रा म्हणते की बरं जाऊ द्या ते, आता मी एक उखाणा घेते. आणि मग इंद्रा उखाणा घेते की काडीत काडी कडीपत्त्याची काडी, माझ्या सागरच्या घरात तू सुखाने नांदशील पोरी. सर्वजण आता हसू लागतात. तर माधवी म्हणते की चला आता जेवायला सुरुवात करायची का. सई म्हणते की नाही पप्पा, तू आधी मुक्ताईला घास भरव, आणि मुक्ताई तू सुद्धा आता पप्पाला घास भरव. माधवी म्हणते की अरे वा, लक्षात आहे तिच्या.
इंद्रा म्हणते की मग माझी नात येते. माधवी म्हणते की बरं जेवणाच्या आधी आपली गोखलेंची पद्धत नको मोडायला. आणि मग सर्वांना ती हात जोडायला सांगते आणि जेवणाच्या आधीचा श्लोक म्हणत आता सर्वांना ती श्लोक म्हणायला सांगते. सागर आणि मुक्ता आता दोघंही एकमेकांना घास भरवतात, तर मंजिरी आणि मिहिका मात्र त्यांचे फोटोज काढत असतात. सई मुक्ता सोबतच बसलेली असते. मुक्ता सईला सुद्धा जेवण भरवत असते, त्यामुळे सागरला खूप छान वाटत असतं. तर आता मयुरेश, मंजिरी आणि मिहिका ती मिळून ठरवतात की आता सागरला मात्र चांगलंच जेवायला घालायचं. आणि मग ते सागरच्या जवळ येतात. मयुरेश सागरच्या तोंडाला बासुंदी लावतो आणि त्याला ती पटपट प्यायला लावतो आणि म्हणत असतो की आमच्या घरची ही पद्धतच आहे. आणि असं म्हणत मयुरेश एक पेला बासुंदी सागरला पाजतो. त्यानंतर मंजिरी येते. मंजिरी म्हणते की आता माझा सुद्धा मान आहे असं म्हणत तीही एक पेला बासुंदी पाजते. त्यानंतर येते मिहिका सुद्धा जबरदस्तीने सागरला ती बासुंदी पाजते. इंद्रा म्हणत असते की केवढी बासुंदी पाजली माझ्या सागरला काही झालं तर. बापू म्हणत असतात की शांत बस, काही होणार नाही तुझ्या सागरला. सागर म्हणत असतो की ऍक्च्युली मला दुधाची ॲलर्जी आहे. मंजिरी म्हणत असते की काही होत नाही हो एका दिवसाने. मुक्ता लगेचच सागरला पाणी देते. तर सागरची अवस्था मात्र खूपच बिकट असते. तर इकडे सावनी हर्षला म्हणत असते की हर्ष, मला असं वाटलं होतं की तुम्हाला एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटला घेऊन जाशील, म्हणजे बघ ना मी किती मोठं काम केलंय. ऐन वेळी जाऊन त्या सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलंय. हर्ष म्हणतो की परंतु या सगळ्याच्या मागे मास्टरमाइंड मी होतो हे विसरतीयस का तू? आता सागर तर पूर्णपणे संपलाय. सई आता त्याची कधीच होऊ शकत नाही. आणि आता जर सईला त्याला भेटायचं असेल किंवा त्याला सईला भेटायचं असेल तर पहिल्यांदा माझी परमिशन घ्यावी लागेल. आणि तुला तर माहितीच आहे बाकीचं सगळं. सावनी म्हणते की ऍक्च्युली खरं तर ठरवलं तर अजून खूप काही होऊ शकतं. म्हणजे हर्ष बघ ना, आता तुला जे जे काही हवं होतं ते सगळं तुला मिळालंय. पैसा, पावर, संपत्ती, मी. आणि तुम्हाला म्हणाला होता ना की सगळं मार्गी लागल्यावर तू माझ्याशी लग्न करणार आहे. आणि आता तर सगळंच मार्गी लागलंय ना, मग करायचं का आपण लग्न? हर्ष म्हणत असतो की सावनी तुझं कसं आहे ना, म्हणजे तुझ्या समोर पंचपक्वान्नांचं ताट आहे, परंतु तुला मात्र ते वितळणारं आईस्क्रीमच हवं असतं. अगं लग्न म्हणजे पण ते आईस्क्रीम सारखंच असतं. म्हणजे बघ ना, ते हळूहळू वितळायला लागतं. काही लोक घट्ट करून परत खातात, पण शेवटी ते वितळतच आणि त्याला पहिल्यासारखी चव सुद्धा राहत नाही. मी म्हणतो की आता सगळे मुलं वगैरे तुझ्याकडे आहे, तुला कशाला लग्नाची गरज आहे? सावनी आता लगेचच हर्षवर रागवते. तेव्हा हर्ष म्हणतो की आता तू पण मस्करी करायला लागली. अगं मी मस्करी करत होतो. चेहरा बघ कसा झालाय तुझा, आणि हे सॅलड खा म्हणजे तुझा मूड ठीक होईल. तर इकडे सर्वांना आता माधवी आणि पुरुषोत्तमनी काही गिफ्ट्स दिलेले असतात. त्यानंतर पुरुषोत्तम एक दिव्यांचं मोठं ताट घेऊन येतो. इंद्रा म्हणते की हे सर्व काय आहे? माधवी म्हणते की खरं तर दिव्यांसारख्या असतात मुली, पंती म्हणून जर दाराशी ठेवल्या तर दोन्हीही उंबरे उजळून टाकतील. सासरचा आणि माहेरचा सुद्धा. आमच्या घरची मुक्ता म्हणजे आमच्या घरचा दिवा आज आम्ही तुमच्याकडे सोपवतोय आणि आमची आयुष्यभराची ठेव आहे ती. पुरुषोत्तम म्हणत असतो की आमची मुक्ता आता तुमच्या घरात राहणार आहे, त्यामुळे माझ्या मुक्ताचं हसणं आणि रडणं आता तुमच्याच घरात असेल. माधवी आता प्रत्येकाच्या डोक्यावर ते दिव्यांचं ताट ठेवते आणि मुक्ताला ती म्हणते की आता सासरची झालीस तू. नकळत तेव्हा मुक्ताचे डोळे देखील भरून आलेले असतात. इंद्रा म्हणते की पोरी तू काळजी करू नकोस, तू आता आमच्याच घरी राहणार आहेस, मी तुझी आई आहे. इंद्रा माधवी आणि पुरुषोत्तमला म्हणत असते की खरंच तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर, म्हणजे माझ्या पोराबद्दल एवढं सगळं ऐकलं तुम्ही. दुसरं कोणी असतं तर लग्न कधीच मोडून टाकलं असतं, पण तुम्ही तसं नाही केलं. मी इंद्रा कोळी तुम्हाला वचन देते की तुमची मुलगी आमच्या घरी हसत खेळत राहील. माधवी म्हणते की कोयत्याची शपथ? इंद्रा म्हणते की हो कोयत्याची शपथ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि अगदी खुशाल पाठवणी करा तिची. माधवी म्हणते की हो. आणि मग माधवी स्वतःचा हात मुक्ताच्या हातातून काढून घेऊन इंद्राचा हात आता मुक्ताच्या हातात देते. खरं तर हा खूपच भावुक मुवमेंट असतो. तर इकडे आता पाठवणीची ती वेळ आलेली असते. मुक्ता मयुरेशच्या गळ्यात पडून रडत असते. मयुरेश म्हणत असतो की हे बघ मुक्ते, मी तुझा बेस्ट फ्रेंड होतो आणि आहे आणि कायम राहणार आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करायची नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुझा आनंद, तुझं हसू कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मुक्ता आता मंजिरीला भेटते. दोघीही बहिणी गळ्यात पडून रडत असतात. मंजिरी मुक्ताला म्हणते की अगदी काहीही लागलं ना तरी मला कॉल कर. मुक्ता आता मिहिकाला भेटते. मिहिका म्हणते की ताई अगं तू फक्त मला एक मिस कॉल दे, मी लगेचच तुझ्या दारावर येईल. मिहिका आणि मुक्ता ही एकमेकींना भेटतात. नंतर मुक्ता भेटते पुरुषोत्तम
पुरुषोत्तमला. पुरुषोत्तमला बघताच मुक्ताच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पुरुषोत्तम सुद्धा रडत असतो. नंतर दोघेही भेटतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जेवणामध्ये जास्त बासुंदी पिल्यामुळे सागरला आता खूप त्रास होत असतो आणि सागरचं पोट हे खराब झालेलं असतं. सागरचं पोट खराब झाल्यामुळे सागर आता हॉटेलच्या वेटर कडून काही गोळ्या मागवतो. तेवढ्यातच मुक्ता ही तिथे आलेली असते. सागर त्यावेळी बाथरूम मध्ये असतो. वेटर तिथे येतो आणि मुक्ताच्या हातात गोळ्या देतो आणि म्हणतो की साहेबांनी मागवल्या होत्या. आणि मग मुक्ता जेव्हा ते पाकिट उचकून बघते तेव्हा त्या पाकिटमध्ये गोळ्या नसून कॉन्डोमचे पॉकेट्स असतात. मुक्ताला मात्र आता सागरचा खूप राग आलेला असतो. सागर बाथरूम मध्येच असतो आणि मुक्ता सागरला म्हणत असते की काय हे मागवलं तुम्ही. सागर म्हणत असतो की मला आता त्या गोष्टीची जास्त गरज वाटली म्हणून मी मागवलं. मुक्ता म्हणत असते की मी तुम्हाला ते अजिबात वापरू देणार नाही. तर सागर म्हणत असतो की जेव्हा जेव्हा मला गरज असणार आहे तेव्हा तेव्हा मी हे वापरणार आहे. तुम्ही मला अजिबात शिकवायचं नाही आणि तुम्ही मला अजिबात अडवू शकत नाही. आता मुक्ता या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढत असते आणि सागरला मात्र असं वाटत असतात की मुक्ताच्या हातामध्ये मेडिसिन्स आहे. तर मित्रांनो, आता खूप धमाल येणार आहे, त्यामुळे उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. आणि एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.